आज ना मी खरवस करते. हे दूध आहे, त्या दुधामध्ये मी गूळ टाकलाय. गूळ टाकल्यामुळं थोडा लालसट लालसट कलर आलाय, हे बघा. आणि आता याच्यामध्ये विलायची सुद्धा मी टाकलेली आहे. आणि याच्यात हे एक पातेलं आणि त्याच्या खाली एक पातेल्यामध्ये पाणी ठेवलंय. त्याच्यामध्ये हा चिक ठेवलाय. आणि मग थोड्या वेळानंतर मी याला चांगलं ढवळून घेतलंय छानपैकी, म्हणजे गूळ आणि विलायची एकाच जागी होणार नाही. मग शिजल्यानंतर ना याचा गोड टेस्ट येईल. मी ठेवते. नंतर याला गॅसवर ठेवलेलं आहे. आता चांगलं 15-20 मिनटं याला वाफ देऊन घ्यायची खरवसाला. या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी टाकलंय खाली आणि त्याच्यामध्ये हे पातेलं ठेवलंय मी. आता याला वाफ देऊन घ्यायची 15-20 मिनटं, म्हणजे खरवस एक नंबर होईल. हे बघा किती छान झालाय खरवस. हे बघा.